सो गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या पद्धतीने की दम बिर्याणीला मी कुठली पद्धत यूज करते ते। ही पद्धत मला माझ्या आईने शिकवली आहे, तर चला मग बघूया आपण कशी बनवायची। त्याआधी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि नक्की बघा, तुम्हाला आवडेल। तर चला आपण बघूया। सर्वप्रथम मी इथे 1 किलो चिकन घेतलं आहे, त्याला स्वच्छ धुतलं आहे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये शिजवण्यासाठी कांदा घालत आहोत। कांदा घातल्यानंतर मग टोमॅटो टाकते आहे। टोमॅटो नंतर मग कोथिंबीर आणि पुदिना टाकलाय। 1 चमचा आलं लसूण, 1 चमचा मीठ घातलंय आणि 1 चमचा हळदी घातली आहे। आता याला छान वाफेवर शिजून द्यायचं, साधारणतः 10 ते 15 मिनटं। आपल्याला पूर्ण नाही शिजवायचं आहे, 50% शिजवायचं आहे त्याला आणि 50% आपण त्याला दम देताना शिजवणार आहे। बघा 10 मिनिटानंतर कसं चिकन शिजायला लागलं आपलं, त्याला पाणी सुटलं आहे चांगलं। त्याला 50% बॉईल करून झाल्यानंतर इकडे आपण तांदूळ घेतले आहे। तांदूळ हे 1.5 किलो आहे। याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला, 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे तांदळांना। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। आणि हे आपल्याला तांदूळ जे आपण भिजत घालतोय त्याला शिजवण्यासाठी आपण इथे एक पातेलं घेतलं आहे। त्यामध्ये आपण 3 आणि अर्धा चमचा मीठ घातलंय त्यात आणि तेल टाकलंय थोडं। यात लोक म्हणजे खडे मसालाही टाकतात, पण मी ती पद्धत नाही यूज करत। असंही केलं तरी छान होतो भात। आणि हे झाल्यानंतर आपण इकडे फोडणीची तयारी करूया। सो फोडणीसाठी मी सर्वप्रथम घेतला आहे कांदे 3 घेतले आहेत मी मोठ्या आकाराचे, त्याला उभे चिरून घेतले आहेत। त्यानंतर मी घेतली आहे पुदिना, कोथिंबीर आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 3 चमचे आलं लसणाची पेस्ट। आणि मसाल्यांमध्ये आपण घेतले आहे गरम मसाला सुहानाचा, कांदा लसूण मसाला, मीठ घेतला आहे 2 चमचे आणि लाल मिरची आणि आपला हा घरगुती गरम मसाला। तर आपण आता इथे तांदूळ टाकले आहेत शिजायला। हे तांदूळ पण आपण पूर्ण नाही शिजवायचे, 80% शिजवायचे आणि मग ते शिजेपर्यंत आता आपण इथे फोडणी द्यायला घेऊ। इथे मी एक मोठं पातेलं ठेवलंय, त्यामध्ये मी मोठे 4 पळ्या तेल टाकणार आहे। तेल टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत, जो उभा चिरून ठेवलेला आहे तो पूर्ण कांदा टाकायचा। त्याला छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे। छान ब्राऊन फ्राय झाला की मग त्यामध्ये बाकीच्या गोष्टी ॲड करायच्यात। हे छान हलवून घ्यायचं आहे कांदा आणि मग त्याला होऊ द्यायचं आहे 10 मिनटं। बघा कांदा कसा कलर चेंज करतोय, तो गोल्डन ब्राऊन झाला आहे। आणखी थोडंसं फ्राय करायचं आहे आपल्याला, याला थोडं ब्राउनिश करायचं आहे। आपला कांदा ब्राऊन झाला आहे। आता आपण त्यामध्ये ॲड केलं आहे हिरवी मिरची ज्या आपण घेतल्या होत्या आणि आलं लसणाची पेस्ट। हे सगळं एकत्र छान हलवून त्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते टाकायचे आहेत। लाल तिखट, मीठ, सुहाणा मसाला, कांदा लसूण मसाला, त्यालाही नीट हलवून घ्यायचं आहे। हे सगळं एकत्र केल्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्यालाही छान एकत्र करून घ्यायचं आहे। एकत्र करून घेतल्यानंतर मग हे जे आपण चिकन शिजवून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे त्यात
व्यवस्थित एकदम, आणि त्यालाही एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. छान मिक्स केलं की मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दही. आंबट दही आहे हे. दही घातल्यानंतर त्याला छान एकत्र करायचं आहे आपल्याला. परत छान एकत्र केल्यानंतर मग आपण हे जे तांदूळ आपण शिजत ठेवले होते ते 80% शिजवून घ्यायचे आणि नंतर गाळून घ्यायचे. आणि मग ते गाळून घेतलेले तांदूळ लेअरने त्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत आपल्याला. बघू शकता तुम्ही किती छान शिजलेत आपले तांदूळ. तर हे असे यावर टाकायचे आहेत आपल्याला. मी पूर्ण टाकून घेते आणि मग साधारणतः हे तांदूळ सगळे पूर्ण टाकून झाले ना त्यात, की मग 10 ते 15 मिनटं आपल्याला फुल फ्लेमवर ठेवायचं आहे. पातेलं ठेवताना आधी गॅसवरती तवा ठेवा आणि मग त्यावर हे पातेलं ठेवायचं. 10 मिनटं फुल फ्लेमवर ठेवायचा गॅस आणि मग 10 मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवायचा. आणि जेव्हा आपण त्यावर झाकण ठेवतो तेव्हा त्याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची. त्याला झाकून छान दम द्यायचा. 25 ते 30 मिनिटानंतर बघा आपली बिर्याणी किती छान अशी झाली आहे. रेडी. खूप छान झाली आहे. सो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे झाली आहे बिर्याणी. सो कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा. खूप छान बनते. धन्यवाद माझा व्हिडिओ बघण्यासाठी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.